चारित्र्याविना शिक्षण, त्यागाविना पूजा. पूजा चाललेली आहे, त्याग नाही आहे. सगळे लोक देवाला बसतायत, गुरुला बसतायत, सगळं काही करताय, पण त्याग दान संपलंय. त्यागाविना पूजा. मानवतेविना विकास. विकास झालाय पण मानवता नाही आहे, माणुसकी नाही आहे. अणुबॉम्ब त्याचे शोध लागत आहेत, मानवतेचे शोध नाही आहेत. मानवता संपुष्टात येईल असे शोध लागत आहेत. मानवतेविना विज्ञान, त्यागाविना पूजा, चारित्र्याविना शिक्षण, नीतीविना व्यापार. एकेका वाक्यात सगळं उभं आहे. आता हे सगळं जर घडवायचं असेल, इकडं चारित्र्य, तुम्हाला चारित्र्य, नीतिमत्ता, मानवता सगळं सगळं संवर्धन करावं लागेल. आणि सर्वांगीण इंजन सगळ्या दृष्टीने लावावं लागेल. आणि हे सगळं उभं करावं लागेल असं भगवान म्हणतात. त्या त्या काळात त्याला बळ द्यावं लागेल. तसतसा त्यावेळी लोक, समाज, शिक्षण, रक्षण, पोषण, सेवन या तटबंदीने वारंवार बलवान करावा लागेल. यासाठी पार्था ही संपूर्ण भारतीय लोकसंस्था सर्व प्रकारची ईश्वरी बळे संपादून पुन्हा पुन्हा रक्षण करणे आवश्यक आहे. पुन्हा ईश्वरी बळ आणलं पाहिजे, भगवंताचं अधिष्ठान असलं पाहिजे. राज्यव्यवस्था कशी नीट नीतिमान असावी, आदर्शयुक्त मानव कसा निर्माण करावा, भक्तिपूर्ण भक्त कसा निर्माण करावा, हे सगळं विचार करावा लागेल. आणि हे सगळं करावं लागेल, याचे प्रयोग द्यावे लागतील समाजाला. आणि त्या त्या काळात वेगळ्या ढंगाने द्यावं लागेल. पहिलं नाही शेंड्या ठेवा, धोत्र घाला, बुक्के लावा, टिळा लावा, चंदनं लावा, हा धर्म आहे, नाही चालणार. कालमानाप्रमाणे बदलावं लागेल. सफारीवाल्याने येऊच नये, चड्डीन बरनोडा घालून कोणी आलं, ऐ तुला ॲडमिशन नाही, असं नाही चालणार. भगवान आला तर मोरपीस घेऊनच आला पाहिजे. आता मोरच नाही तर मोरपीस त्याने आणावं कुठून? म्हणून पुन्हा पुन्हा रक्षण करावं लागेल. त्या त्या काळात संशोधन करून, काय गरज आहे याची करून, कोणकोणता भाग सगळा संपला आहे, राजकारण कसं झालं आहे, धर्मकारण कसं, आता तर सगळंच खलास झालं आहे. राजकारण, धर्मकारण, आचरण, नीतिमत्ता समाजाची, नेत्यांची सगळी संपली. ह्या सगळ्याला उत्थान करायचं आहे. त्यावेळेस भगवान आणि संत अवतार घेत असतात आणि हे करावं लागतं. मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकाप्रती. शेवटची अप्रतिम ओवी भगवंत सांगतायत. आणि भगवान स्वतःसाठी देखील ते सगळं सांगतायत की मलाही हे करणं जरुरी आहे. मार्गाधारे वर्तावे, ह्या ओवीत सगळं काही आलं पहा. मार्गाधारे वर्तावे, मार्गाधारे ब्रह्मविद्येतील या बुद्धियोग शास्त्राच्या आधाराने आचरण चालू ठेवावे व हे सर्व विश्व जग या योग मार्गाकडे वळवावे. मार्गाधारे वर्तावे, भगवद्गीतेमध्ये सांगितलेले मार्ग लक्षात घ्या. कोणते मार्ग? कोणी म्हणेल मागेपासून चालत आलेले. अरे नवीन संशोधन आहे भगवंताचं, आणि भगवंताचं नवीन संशोधन असेल म्हणून संपूर्ण गीता
आणि ज्ञानेश्वरी पाहिली तर मार्गाधारे हा शब्द त्याचाच आहे की जे भगवद्गीतेमध्ये जे नवीन संशोधन रूपाने समोर आलेली विद्या आहे, राजर्षी विद्या, बुद्धियोग, भक्तियोग, ज्ञानयोग, जे आता सांगितलं 4 विद्या 4 योग, त्यांना लागणाऱ्या प्रयोग, कोणत्या प्रयोगाने जावं, जडातून सूक्ष्मात, सूक्ष्मातून सेंद्रियात, सेंद्रियातून निरेंद्रियात, निरेंद्रियातून आतेंद्रियात, ह्या जाण्याचे प्रयोग, अभ्यास, हे सगळं वर्तन करून दाखवावं लागेल. आता आपल्या दृष्टीने कसं आहे, आपले नवीन संशोधित रूप चर्वंतर्पण आपण कडक केलं आहे. चर्वंतर्पण पाहिजेच म्हटलं आहे. नंबर 2, देहशुद्धीचे प्रयोग पाहिजेत, टब्बात पाहिजे, स्टीमबात पाहिजे, नॅचरोपॅथीचे प्रयोग पाहिजेत, साधना पाहिजे आणि व्यवहारामध्ये वागण्याच्या पूर्ण अभ्यासाच्या रीती आणि प्रयोग तुम्हाला करावे लागतील असं म्हटलेलं आहे. प्रत्येक क्षण, प्रत्येक श्वासांचा अभ्यास आहे आपल्याकडे. प्रत्येक क्षण परमार्थमय कसा करावा, प्रत्येक विषय परमात्म रूप कसा करावा, हे सगळे अभ्यास आपण दिलेले आहेत. हे सगळे घोटवावे लागतील, घोटून घ्यावे लागतील, आचरणात आणून दाखवावे लागतील, आपल्याला प्रयोग करून दाखवून लोकांकडनं करून घ्यावे लागतील. मार्गाधारे वर्तावे, स्वतः देखील वर्तन करा आणि त्यांना वळण लावा. मार्गाधारे, जसजसा त्याचा मार्ग असेल. कर्मयोग्यांना काय आवश्यक आहे, तुम्ही मार्गदर्शन घेता ना सुजाता भंडारे, अनिता कड वगैरे लोकांचं. कर्मयोग्यांना काय आवश्यक आहे, राजर्षी योग्याला काय आवश्यक आहे, अजून कोणाला काय आवश्यकता आहे, कामी पुरुषाला काय आवश्यकता आहे. अनेक आपल्याकडे साधक सेक्सी डॉल आहेत, अजूनही कामभावना गेलेली नाही आहे. जावी असं नाही, पण अजूनही विकारग्रस्त आहेत. काही क्रोधी आहेत, काही लोभी आहेत, काही कामी आहेत. कामी, क्रोधी, लोभी, काही लालची आहेत. आता प्रत्येकाला एक वेगळा अभ्यास द्यावा लागणार आहे. कामी असेल तो कसा ओळखावा, त्याला एक वेगळा अभ्यास द्यावा लागणार आहे. क्रोधी असेल त्याला वेगळा अभ्यास द्यावा लागणार आहे. लालची असेल त्याला वेगळा अभ्यास द्यावा लागणार आहे. अशा रीतीनं सगळे वेगळ्या प्रकारचे अभ्यास द्यावे लागणार आहेत. मार्गाधारे, कर्मयोगात असताना, राजर्षी योगात असताना, ज्ञानयोगात असताना, व्यवहारात असताना, त्या मार्गात, कर्मयोगात असताना, ज्ञानयोगात असताना त्या मार्गामध्ये कसं वागायचं, आपण वर्तन करून दाखवायचं, त्याला शिकवायचं आणि त्याला वळण लावायचं. मार्गाधारे वर्तावे